लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा संदेश लाईक करावा आणि इतरांपर्यंत शेअर करावा आणि तुम्हाला आमचे नवीन येणारे संदेश कायम मिळण्यासाठी तुम्ही कृपया नोटिफिकेशन साठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजनो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। आजच्या घडीला संपूर्ण जगाचे लक्ष इस्रायल देशाकडे खिळले गेलेले आहे। 1948 साली जेव्हा इस्रायल आपल्या राष्ट्रात कराराच्या भूमीत परत आले तेव्हा आम्ही पाहतो की इस्रायलची भूमी 65% वाळवंटाची होती। देवाच्या आशीर्वादाने या वाळवंटाचे नंदनवनात रूपांतर केले गेले। देवाने या इस्रायलांना कराराच्या भूमीत वसवून शून्यातून त्यांचे साम्राज्य उभारले। इस्रायल हे फार छोटे राष्ट्र आहे, परंतु या बायबलमध्ये त्यांच्याविषयी भविष्यवाणी देण्यात आलेली आहे। अनेक राष्ट्रांनी इस्रायलाला धमक्या दिल्या की आम्ही तुम्हाला भूमीवरन नष्ट करू, पण भावांनो बहिणींनो, तुम्हाला माहित आहे कोणीही इस्रायल देशाला या पृथ्वीवरील नकाशांतून कधीही उद्ध्वस्त करू शकणार नाही। हे परम सत्य आहे। अख्ख्या इस्रायलाचे भवितव्य या बायबल मध्ये लिहिलेलं आहे आणि पुढे काय होणार आणि देव इस्रायलाच्या वतीने कसे लढणार या विषयी संपूर्ण भविष्यवाणी देण्यात आलेली आहे। बायबल मध्ये एस्तेरच्या पुस्तकात हामान नावाच्या एका व्यक्तीविषयी आम्ही पाहतो जो यहुदी जातीला पूर्ण नष्ट करण्यासाठी त्याने राजाकडून फरमान काढविले की देशोदेशीच्या सर्व ठिकाणी यहुदी लोकांची कत्तल करून त्यांचा वंश नष्ट केला जावा। परंतु प्रियजन हो, यहुदी लोकांना कुठून आणि कुठून तरी सहाय्य देवाने केलेलेच आहे। सैतान यहुदी जातीचा फार द्वेष करीतो, कारण ते आशीर्वादित आहेत आणि त्यांना या पृथ्वीवरील कोणताच वंश शाप देऊ शकत नाही। इस्रायल लोकांचा द्वेष करणे म्हणजे स्वतःवर शाप ओढून घेणे आहे। प्रियजन हो, आमोस नावाच्या भविष्यवाद्याने हजारो वर्षापूर्वी ही भविष्यवाणी दिली जी 7 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली। आमोस नावाचं पुस्तक पहिला अध्याय याच्या 6 वचनापासून मी 8 वचनापर्यंत वाचत आहे। परमेश्वर म्हणतो, गज्जाचे 3 काय पण 4 अपराध झाले। गज्जा म्हणजेच गाझा पट्टा म्हणजे गाझा स्ट्रीट, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्यांनी अदोमाच्या हवाली करण्यासाठी झाडून सर्व लोकांस बंदिवान करून नेले, तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवेन। हेच ते बॉम्ब आहेत। तो त्यांचे महाल जाळून भस्म करील। मी अशदोदातील सिंहासनारूढ असलेला व अश्कलोनचा राजवेत्रधारी यांचा निपात करीन। एक्रोनावर माझा हात चालवीन व पलिष्ठ्यांचा निशेष नाश होईल, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर जे म्हणतो ना ते कोणी बदलू शकत नाही। अर्थात 7 ऑक्टोबर रोजी जी घटना घडलेली आहे आणि त्यानंतर ही युद्धमय परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ही भविष्यात येणाऱ्या युद्धाकडे वळवित आहे। अर्थात बायबल मध्ये याविषयी भविष्यवाणी अगोदरच देण्यात आलेली आहे। सर्व अरब राष्ट्र इस्रायल विरुद्ध येतील। आम्ही ही गोष्ट आता पाहत आहोत आणि पुढे इस्रायल बरोबर कशा प्रकारे काही इस्लामिक राष्ट्रे एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध होतील याविषयी भविष्यवाणी स्तोत्र संहिता 83 अध्यायात दिलेली आहे। हे आसाफाद्वारे लिहिलं गेलेलं स्तोत्र आहे। त्याने 12 स्तोत्रे लिहिलेली आहेत। त्या स्तोत्रांतलं एक 83 अध्यायातलं हे स्तोत्र आसाफ स्वतः एक भविष्य वक्ता होता जो दावीद राजा बरोबर एक मैत्रीपूर्ण संबंध राखून होता। हे इस्रायलच्या भविष्यात होणाऱ्या युद्धाविषयी बोललं गेलेलं आहे। 10 शत्रू राष्ट्रीयांना देव इस्रायलाद्वारे कशा प्रकारे पराभूत करील याविषयी या ठिकाणी दिलेला आहे। हजारो वर्षांपूर्वी ही भविष्यवाणी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्यांनी लिहिलेली आहे। ही एक प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेमध्ये त्यांनी या गोष्टी भविष्यवाणीच्या स्वरूपात सांगितल्या। स्तोत्र संहिता 83। हे देवा, तू स्तब्ध राहू नको। हे देवा, मौन धरू नको, स्वस्थ राहू नको, कारण पहा तुझे शत्रू दंगल करीत आहेत।
तुझे शत्रू दंगल करीत आहेत, तुझ्या द्वेष्टांनी डोके वर काढले आहे, ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करीतात. पहिली 5 वचने जे मी वाचली ती आसाफाने देवाकडे प्रार्थनेद्वारे विनंती केलेली आहे की तो देवाला हे म्हणत आहे की तू मौन धरू नको, मुका राहू नको, तर तू युद्धासाठी तयार हो. तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करीतात. ते म्हणतात चला आपण त्यांचा असा विध्वंस करू की ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत. म्हणजे इस्रायलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही, कारण त्यांनी एक चित्ताने मसलत केली. ते तुझ्या विरुद्ध कट करीतात. आसाफ म्हणत आहे की ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करीतात. त्यांचे राष्ट्र म्हणून राहू नये असे आम्हास ते छेदून टाकू इच्छितात, यासाठी यापुढे इस्रायलाचे नाव आणखी आठवणीत राहणार नाही. अर्थात आसाफ भविष्यवादी येथे सांगत आहे की भविष्यात 10 राष्ट्रे एकत्र जमून इस्रायल विरुद्ध उठतील आणि त्यांना पृथ्वीच्या नकाशांतून काढून टाकण्यासाठी योजना आखतील की इस्रायलाचे नाव यापुढे आठविले जाऊ नये. प्रियजनो हो, ही राष्ट्रे जी आहेत ही केवळ इस्रायल विरुद्ध नसून स्वयं यहोवा देवाविरुद्ध आहेत. तंबूत राहणारे अदोमी. आता इथे 10 राष्ट्रे दाखविलेली आहेत. हे इस्लामिक राष्ट्रे आहेत. कोणती पहा? अदोमी व इश्माइली, मवाब व हगारी, गबाल व अम्मोन व अमालेक, पलेशेत व सोरकर हे ते आहेत. पलेशेत म्हणजे गाजा, पॅलेस्टी लोक, पॅलेस्टाईन. अश्शूर ही त्यात सामील झालेला आहे. त्यांनी लोटाच्या वंशजांस हात दिला आहे. या सभोवतालच्या राष्ट्रांची नावे जी प्राचीन काळी होती ती वचन 6 ते 8 वचनात आम्हाला आढळतात. अर्थात मवाब त्या ठिकाणी आम्हाला आढळत आहे जे मध्यवर्ती जॉर्डन आहे. इश्माइली हे सौदी अरेबिया आहे. हगारी हे इजिप्त आहे. गबाल हे लेबेनॉन आहे. अम्मोन हे उत्तर जॉर्डन आहे. अमालेक सिनाय फिलिसिया येथे गाजातील हामास आहेत. सोरकर हे लेबेनॉन आहे जे हिजबोल्लाला दर्शविते. अश्शूर हा इराकचा उत्तरेकडचा भाग, तुर्की व इराण ही अश्शूर मध्ये येतात. जो अश्शूर ज्याविषयी म्हटले की अश्शूर ही त्यांच्याशी सामील झाला आहे व त्यांनी लोटाच्या संतानांचे सहाय्य केले आहे. अर्थात लोटाचे संतान हे सिरियाला दर्शविते, जे हम्मोद आणि जॉर्डन या प्रदेशाला दर्शवितात. इस्रायल देशाची 14 मे 1948 रोजी स्थापना झाली आणि त्यानंतर 1948 ला, 1967 ला आणि 1973 साली 3 युद्धे हे इस्रायलला झेलावी लागली. परंतु तेव्हा या युद्धात स्तोत्र 83 मध्ये दिलेली 10 राष्ट्रांबद्दलची भविष्यवाणी पूर्ण झाली नाही. त्यांनी इस्रायलला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अर्थात या ठिकाणी यांच्यात पहिला जो लिहिलेला आहे तो अदोम आहे. अदोम हा या सर्व राष्ट्रांतील प्रमुख आहे. वचन म्हणते की अदोमाचे डेरे म्हटलेले आहेत. याचा अर्थ छावण्या. परंतु अशा छावण्या ज्या युद्धजनक परिस्थितीमुळे निर्वासित छावण्या झाल्या आहेत. अर्थात हे पॅलेस्टाईन लोक रेफ्युजी कंडिशन मध्ये आहेत असं या ठिकाणी चित्र दिसत आहे. अर्थात यांनी इस्रायलाची भूमी बळकाविली होती, परंतु आता ते निर्वासित राहत आहेत. अर्थात अशा प्रकारची स्थिती दर्शविलेली आहे. आम्ही ही गोष्ट जाणतो की येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला पकडले आणि त्याच्यावर खटला चालविण्यात आला त्यावेळेला हेरोद आणि पिलात यांचे पूर्वी वैर होते, परंतु येशूमुळे त्यांचे वैर नष्ट झाले. त्याचप्रमाणे या पृथ्वीवरील ही सगळी राष्ट्रे त्यांच्यातले भेदभाव आणि वैर नष्ट करून इस्रायल विरुद्ध एकत्रित होतील. इराण विषयी जर आम्ही पाहिलं तर 1979 पर्यंत इराण आणि इस्रायल या देशांची मैत्री होती, परंतु कालांतराने त्यांची ती मैत्री तुटली. अर्थात सभोवतालची सर्व इस्लामिक राष्ट्रे जी आहेत इस्रायल विरुद्ध एकत्रित होतील. प्रश्न हा आहे की गाजा ताब्यात घेतल्याने इराण इस्रायलवर आक्रमण करील काय? गाजा येथील हमासचे जे इस्रायल बरोबर हे युद्ध सुरू झाले, यात पहिल्या दिवसापासून इराण या युद्धामध्ये सहभागी झालेला आहे. इराणने इस्रायलला धमक्या देणे सुरू केलेले आहे. अर्थात इराण काय फक्त धमक्या देत राहील काय? आता भविष्यवाणीनुसार लवकरच भविष्यात इस्रायल इराणवर हल्ला करेल व त्यामुळे मोठे मुद्दे उपस्थित होतील. इस्रायल सोबती हिजबोल्ला व लेबेनॉन आहेत.
जे इराणचे प्रतिनिधी आहेत, जे 1.5 लाख क्षेपणास्त्र इस्रायलकडे रोखून आहेत, जे हजारो क्षेपणास्त्र एका दिवशी टाकतील. सिरियाकडे तर रासायनिक क्षेपणास्त्र आहेत, केमिकल वेपन्स. इराण बद्दल 2 भविष्यवाणी आम्हाला आढळतात. पहिली भविष्यवाणी ही इर्मयाचं पुस्तक 49 अध्याय याच्या 34 ते 39 वचनात आढळते, आणि दुसरी भविष्यवाणी ही एहेजेकेल याचं पुस्तक 38 अध्याय याच्या 5व्या वचनात आम्हाला आढळते. इर्मयाचं पुस्तक 49 अध्याय याचं 34 वचनापासून 39 वचनापर्यंत इराण विषयी भविष्यवाणी दिली आहे. बायबलमध्ये इराणला एलाम म्हटलेलं आहे, आणि एलामचं काय होईल? एलामचं इस्रायल बरोबर युद्ध होईल. 34 वचन, यहुदाचा राजा सिदकिया याच्या राज्याच्या आरंभी एलामाविषयी इर्मया संदेष्टास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, त्यांच्या बलाचा मुख्य आधार जे एलामाचे धनुष्य ते मी मोडून टाकेन. धनुष्य मोडून टाकेन याचा अर्थ काय? इराणकडे फार जलद गतीने अणुशक्तीची शस्त्रे मिळत आहेत. इराणकडे हायपरसॉनिक मिसाइल्स आहेत, जे इस्रायलवर जर फेकले, जे इस्रायलवर 400 सेकंदामध्ये पोहोचतील, 6 ते 7 मिनिटांमध्ये संपूर्ण इस्रायल उद्ध्वस्त करतील. अशा प्रकारची शक्ती या हायपरसॉनिक मिसाइल्स मध्ये आहे. इस्रायलकडे आयर्न डोमची जी महान डिफेन्स सिस्टीम जी आहे, ज्यामुळे त्यांच्यावर कोणी आघात केल्यावर ते रॉकेट्स किंवा मिसाइल्स हे उधळून लावले जातात. परंतु या हायपरसॉनिक मिसाइल्स पुढे आयर्न डोमची जी महान डिफेन्स सिस्टीम जी आहे ही काहीच नाही. परंतु प्रियजन हो, पवित्र शास्त्राच्या लेखानुसार असे होणार नाही. धनुष्य मोडून टाकेन याचा अर्थ काय? इराणची जी न्यूक्लिअर भट्टी आहे ही संपूर्ण देव उद्ध्वस्त करून टाकेल. आज इराणला रशियाकडनं फार सपोर्ट आहे, आणि त्या कारणाने इराण हे इस्रायलला धमक्यावर धमक्या देत आहे. परंतु प्रियजन हो, देवाने या वचनात 35 वचनात म्हटलेले आहे की इराणची संपूर्ण न्यूक्लिअर भट्टी देव उद्ध्वस्त करून टाकेल, आणि या गोष्टीचं वर्णन या बायबलमध्ये केलेलं आहे. कारण यशायाच्या 17 अध्यायामध्ये देखील याविषयी भविष्यवाणी दिलेली आहे. यशाचं पुस्तक याच्या 17 अध्यायात 12 ते 14 वचन मी वाचत आहे. इस्रायल देशाविरुद्ध जी राष्ट्रे उठतील त्यांच्याबद्दल इथे दिलेला आहे. अरे अरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला, समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करीतात. केवढी ही राष्ट्रांची खळबळ, ती महापुराच्या खळबळीसारखी खळबळ करीतात. राष्ट्रे महापुराच्या खळबळीसारखी खळबळ करीतात, परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल. डोंगरावरचे भूस व वावटळींतील धूळ ही वाऱ्यापुढे उडून जातात, तशी ती नष्ट होईल. संध्याकाळी पाहाल तर थरकाप, पहाट झाली नाही तो तिचा फडशा. जे आम्हास लुटितात त्यांच्या वाट्याला हे आहे, जे आमचा अपहार करीतात त्यांच्या हिश्श्याला हे आहे. अर्थात देव इस्रायली लोकांचं दैवी रीतीने रक्षण करणार आहे. सफण्याचं पुस्तक याचा 2 अध्याय 8 आणि 9 वचन मी वाचत आहे. येथे एक भविष्यवाणी आहे. यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन वंशजांनी केलेली निर्भसना मी ऐकली आहे. त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे, आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या महत्वाचा तोरा मिरविला आहे. म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, मोवाब सदोमा सारखे निश्चय होईल. अम्मोन वंशज गमोरा सारखे होतील. खास कुयरीचे वतन व मिठागर ही सर्व काळ वैराण होतील. माझ्या लोकांचे अवशिष्ट जण त्यांस लुटितील. माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील. त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकांस तुच्छ मानिले व त्यांच्यावर तोरा मिरविला, म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांस हे प्रतिफळ मिळेल. अर्थात 8 आणि 9 वचनात मोवाब आणि अम्मोन वंशज हे दर्शविलेले आहेत. हे आहेत सेंट्रल जॉर्डन आहे, जे मोवाबाला दर्शविते, व अपमानित केलेले अम्मोन हे उत्तर जॉर्डनला दर्शविते. जेव्हा हे जॉर्डन इस्रायलची निर्भसना करतील, तेव्हा देव त्याच्या सीमेवर धोका निर्माण करेल. इस्रायल जॉर्डन ताब्यात घेईल व ते युद्ध जिंकतील. जॉर्डन जिंकला जाईल. वास्तविक जॉर्डन हा बायबलच्या नुसार संपूर्ण जॉर्डन हा रौबेन, गादी आणि अर्धा मनश्य वंश यांना वतन म्हणून दिला होता. इस्रायलाच्या देशाची वाटणी ज्या वेळेला केली, त्यावेळेला यहोशुवाच्या पुस्तकात
त्यांच्या वाटणीविषयी दिलेला आहे. म्हणून संपूर्ण जॉर्डन हा इस्रायलचाच आहे आणि इस्रायलला तो देव परत देईल. मिद्यानाला आणि सिसरा याबीन यांना किशोन नदीजवळ तू जसे केले तसे त्यांना कर. म्हणजे इतिहासात देव कसा लढला सिसरा आणि याबीन या राजांबरोबर आणि ते कसे चीत केले तसे तू कर. ते इंदोर येथे नाश पावले, ते शेताला खत झाले. ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या सरदारांस कर. जेबा व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमीरांना कर. ते म्हणतात देवाची निवासस्थाने आपल्या ताब्यात घेऊ. लक्षात घ्या, येरुशलेमेतलं मंदिर तुटलं गेलेलं आहे. 2000 वर्षे होऊन गेली आणि आता तिसरं मंदिर बांधण्यासाठी त्यांची इच्छा आहे. परंतु इस्रायल लोकांचा दावा आहे की जी मस्जिद आहे तेथेच ते मंदिर अगोदर शल्मोनाचं होतं आणि म्हणून ती मस्जिद तुटली गेली पाहिजे, तरच इस्रायल लोक त्या ठिकाणी अगोदर जेथे शल्मोनाचं मंदिर होतं त्या स्थानीच ते पुन्हा मंदिर बांधू इच्छित आहेत. ही गोष्ट एक वादविवादाची गोष्ट बनलेली आहे आणि म्हणूनच इस्रायल पलिस्टी यांच्यामध्ये याच कारणामुळे फार संघर्ष, वाद आणि युद्धे आम्ही पाहत आहोत. ही गोष्ट आम्हाला अंत समयामध्ये आता पुढे जे युद्ध इस्रायलशी ज्या इस्लाम राष्ट्राचं होणार याविषयी दर्शवित आहे. आणि देव इस्रायल लोकांना सहाय्य करणार आहे, कारण देव इस्रायलाचा देव आहे. प्रियजन हो, जे स्तोत्र आता मी वाचले हे जवळजवळ 3000 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे. ही भविष्यवाणी अजून पूर्ण झालेली नाही. आम्ही ज्या वेळेमध्ये राहत आहोत त्या वेळेसाठी ही भविष्यवाणी आहे. युद्ध हे इस्रायल बरोबर या 10 राष्ट्रांचे होणार हे नक्की आहे, परंतु ते कधी होईल? मला असे वाटते की हे युद्ध ख्रिस्त येशूच्या पृथ्वीवरील मंडळीच्या स्वर्गारोहणापूर्वी ते होईल. मगच ख्रिस्त विरोधी जगात प्रकट होईल व संपूर्ण जगाचे साम्राज्य आपल्या हाती घेईल. या जगात त्याचं कपटी राज्य, वन वर्ल्ड गव्हर्नमेंट, एक जागतिक सरकार याची स्थापना करील. तेव्हा या पृथ्वीवर फार मोठा संकट समय, क्लेश संपूर्ण पृथ्वीवरील लोकांवर येतील. आज संपूर्ण जगात अनेक ख्रिस्ती लोक असा विश्वास करीत आहेत की ख्रिस्त विरोधक हा इस्लाम धर्मांतून येईल, परंतु खरं सांगावं तर व्हॅटिकन मधूनच ख्रिस्त विरोधक येईल. हाच ख्रिस्त विरोधक असेल आणि तोच संपूर्ण जगावर एक सरकार चालवेल अति दुष्टतेने. हे वास्तविक सत्य आहे. माझा विश्वास हा आहे की यानंतर महासंकटाच्या काळाच्या शेवटी एजेकेल याच्या 38 आणि 39 अध्यायाच्या भविष्यवाणीनुसार या जगात शेवटचे युद्ध होईल, जे तिसरे महायुद्ध असेल आणि ते युद्ध संपूर्ण जगाचा अंत करील. जेव्हा रशिया इस्रायल विरुद्ध उठेल आणि संपूर्ण जग ही इस्रायल विरुद्ध उठेल, त्यावेळेला इस्रायलच्या विरुद्ध जगातली सर्व राष्ट्रे आलेली असतील, अर्थात सर्व त्यांच्या विरुद्ध असतील. जखऱ्याचं पुस्तक याचा 12वा अध्याय 3रं वचन म्हणते, त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी पाषाणासारखे असे मी यरुशलेमेस करीन. जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्या विरुद्ध जमतील. ही भविष्यवाणी आहे. इतिहास काय सांगतो? त्यांनी फारोवर मात केली. जेथे 430 वर्षे इस्रायल लोक फारोच्या गुलामीत होते. ग्रीकांवर ही मात केली. रोमन्सवर ही इस्रायलांनी मात केली. स्पेनच्या इन्क्विजिशनवर मात केली. रशियाच्या प्रोग्राम सारख्या भयावह छळाला तोंड देऊन ते उरले आहेत. हिटलर सारख्या क्रूर कर्म्याला पुरून उरले आहेत. जर्मनीच्या जाचाला तोंड देऊन उरले आहेत. गॅस चेंबरच्या धगेंतून ते गेले. 7 अरबी सैन्याला पुरून ते उरले आहेत. सद्दाम हुसेन सारख्याला ते पुरून उरले. इतिहासाची कोणतीही पाने चाळून पहा, यहुद्यांसाठी परिस्थिती कधीही सुखदायी नव्हतीच. देवाने इस्रायलांना ही भूमी दिली आहे व त्यांना त्या भूमीतून त्यानेच हाकून लावले होते 2000 वर्षापूर्वी आणि त्याच्याच संकल्पाप्रमाणे हजारो वर्षानंतर त्यानेच, त्या देवानेच त्यांना परत त्या भूमीत आणून बसविलेले आहे. बायबलचा देव हा इस्रायलाचा देव आहे आणि तो आपल्या स्वतःला इस्रायलाचा देव म्हणून संबोधतो. इस्रायलाचा रक्षण करता कधीच झोपत नाही. तो अब्राहम, इसहाक व याकोबाचा देव आहे. तोच या विश्वाचा मालक आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा
मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.